नमस्कार मंडळी. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारं समाधान लाख मोलाचं असते बघा. आजचा माझा ब्लॉग असाच काहीतरी आहे, तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. परवा गावाकडे जाताना वाटेत बघतोय तर काय, शिवारात ऊस तोडणी आणि भरणीच्या कामात आमचा शेतकरी व्यस्त होता. हे आमच्या शेतकऱ्याचं कष्टाचं काम बघून तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा. फोटो आवडला? बरोबर दिसले वाटतं. छान आलं, छान दिसली. डोकं कवाचा दिल्याशी भारी डोकं लय भारी लागली. मी गावाकडचे फोटो असं टाकत राहतोय सगळीकडे, व्हिडिओ फोटो. कुठल्या गावचे? इकडे कुठे आल्याशी? इथे इकडे सात आठ पेरला. काय फिरल्याशी? शेंगा मटार हा हा. मोठं ते. तुम्ही कुठला होते? कुदनूरची. हा हा गावात तर मला चंदगडची आऊ म्हणतात. होय तिथे मोबाईलात बघूच लावा. हा चंदगड चाऊ. हा, चंदगड चाऊचे व्हिडिओ दाखवा म्हणा. हा. असं वाटेन सगळ्यांचे व्हिडिओ फोटो काढीत संदीपच्या घराकडे गेलो. तिथे मातीच्या सुंदर गणपतीच्या मूर्त्या आणि मारुती दादाची अंतरबाटावरची सजावट बघून मी आता हरकूनच गेलो. ह्यांचं एक काम बघून माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. घराकडे येऊन एका जुन्या ड्रेसवर दीपालीस गुण डिझाईन काढूच लागलो. खरं तर ह्यो पहिलाच ट्राय होता. तेवढं काय परफेक्ट जमवच नाही, खरं लई बेस्ट दिसवलं बघा. तर मंडळी, दुसऱ्या दिवशी अरवाळी सुटून हे नक्षीकाम पूर्ण केलो आणि विघ्नेशच्या बी शर्टवर एक ट्रॅक्टर काढून दिलो. मला तोच नक्षीचा ड्रेस घालून थेट पोचलो कोवाड्यातल्या पाटील चष्मेवाल्याकडे. तिथे गेल्या गेल्या पहिला माझे डोळे जरा चकोट तपासून घेतलो. त्यांची सर्व्हिस तर मला लई भारी वाटली, म्हणून मम्मी आणि काकींचे बी डोळे तपासून घेतला. मंडळी, तुमच्या बी डोळ्यासनं ताण येत असेल तर वेळ घालवू नकोशी. आत्ताच करियात भागातल्या या पाटील चष्मेवाल्याकडे फेरफटका माराच. पत्ता तर स्क्रीनवर दिला आहेच. नजर तुमची, काळजी पाटील चष्मेवाल्यांची. माना आम्ही तिथनं चष्मा गुण नंदूदादाच्या भांड्याच्या दुकानात पोचलो. तिथे लोणकरी काकींनी मोमोज भांड तर खरेदी केल्यानीच, खरं आमच्या नंदूदादांनी माझ्या कामाचं कौतुक म्हणून मला ही मस्त तांब्याची बॉटल गिफ्ट म्हणून दिल्यानी. मला माळेवाडीच्या पाहुण्यांच्या घराकडे जाऊन चहा पाणी आणि गप्पा गोष्टी करून घराकडे निघाला. बरी आहे बरी आहे. बरे हो. भाषा आमची भाषा ही खेडवळ धरली का गुंजावायची नको. खरंच मंडळी, जगाच्या पाठीवर कुठे बी गेलं तर बी आमच्या या चंदगडी माणसाच्या मायेची उब आणि शब्दाची धार कुठेच मिळणार नाही बघा. मला घराकडे आल्यावर पहिला मंदिर जवळच्या झाडासनं पाणी घातलो आणि विघ्नेशचा हट्ट पुरवण्यात माझी संध्याकाळ घालिलो. मानं विघ्नेशलाच निलगरीची एक काठी मुडूस लावलो आणि त्याचा धनुष्यबाण करून दिलो. जय जय श्रीराम. आम्ही धनुष्यबाण केला आहोत. आता आम्ही या धनुष्यबाणानं खेळणार आहे. आता तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवीनच. मंडळी, हे धनुष्य करताना मन एकदम बालपणात हरवून गेलं बघा. काळ बदलला, खेळणी बदलली. खरं पहिल्या जमान्यातल्या त्या आठवणी आणि खेळण्यांची ओढ आज बी तशीच आहे बघा.